सांगलीत समाज परिवर्तन केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून होते. अंगणवाडी सेविकांनी हुंडामुक्तीचा विचार ग्रामीण भागात रुजवण्यात महत्त्वाचे योगदान दिले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. महिला व बाल विकास विभागाच्या हुंडामुक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ग्रामस्तरावर योगदान देणाऱ्या 39 अंगणवाडी सेविकांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास सोमनाथ रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, ॲडव्होकेट जयंत नवले, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, अनिष्ट प्रथा दूर करण्याच्या अनुषंगाने समाजात वैचारिक परिवर्तन घडवण्यात येणारी आव्हाने, त्याची कारणे यांचं विश्लेषण अंगणवाडी सेविकांनी करावे. त्यासाठी याबाबतचे आलेले अनुभव लेखन करावे. अंगणवाडी सेविकांनी स्वतःच्या कुटुंबामध्येही हुंडामुक्त अभियानाची अंमलबजावणी करावी. तसेच हुंडामुक्ती अभियानाच्या पुढील टप्प्यात लग्नाचा खर्च दोन्ही पक्षांनी अर्धा करावा, यासाठी जनजागृती करावी. यासाठी ग्रामसभेत प्रसार करावा. लग्नाच्या खर्चाची ठेवपावती करण्याबाबत प्रबोधन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही हा विचार समाजात रुजवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न हुंडामुक्त अभियान टप्पा 1 राबवण्यात आलाय. याअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या मार्फत हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अन्वये हुंडा प्रथेच्या विरोधात ग्रामस्तरावर प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर प्रकल्पनिहाय सर्व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत हुंडा न घेता विवाह केलेल्या जोडप्यांची माहिती संकलन व लग्नावेळी लग्नातील दोन्ही पालकांकडून हुंडा न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. सांगली जिल्ह्यातून लग्नात हुंडा न घेतल्याबाबतची एकूण 1169 प्रतिज्ञापत्रे प्राप्त झालीत. यामध्ये सर्वात जास्त प्रतिज्ञापत्रे सादर केलेले एकूण 39 अंगणवाडी सेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी अंगणवाडी सेविकांनी हुंडामुक्ती अभियान राबवताना आलेले अनुभव कथन करत मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.